या बातमीचे प्रायोजक द वर्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन। जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी षडयंत्र रचून आपला घात केला। माझ्या हितचिंतकांना सोबत घेत मला संपविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपाचे खासदार ए.टी. पाटील यांनी मंगळवारी पारोडा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केला। गेल्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आपले गॉडफादर होते, मात्र या निवडणुकीत कुणीच गॉडफादर नसल्याने तिकीट कापले गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। खासदार पाटील म्हणाले, गेल्या 2 वर्षापासून गिरीश महाजन आणि उदय वाघ यांनी ही खेळी रचली होती। कुंपणानेच शेत खाल्ले, दाद मागावी कुणाकडे अशी आपली गत झाली। पक्षाकडे देखील या लोकांनी माझी बदनामी केली। 2 वेळा सर्वेक्षण झाले, त्यावेळी आपले नाव आघाडीवर होते। त्यानंतर मात्र आपल्या सामाजिक बदनामीचा डाव जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उदय वाघ यांनी रचला। पार्लमेंटरी बोर्ड व संघ आपल्या पाठीशी उभा होता, तरी देखील माझे तिकीट कापले गेले, याचे वाईट वाटले। मी जर चुकीचा वागलो असेल तर भरचौकात फाशी द्या, पण अशी बदनामी करू नका असे आवाहन त्यांनी केले। जळगाव मतदारसंघातील चुकीच्या उमेदवारी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अकाउंटवर तरुणांनी ट्विट करण्याचे आवाहन त्यांनी केले। त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मी खासदार होणार नाही, ए.टी. नानाच खासदार योग्य असतील। अजूनही काही लोकांना उस्कवण्यात आलं, म्हणजे नीती बघा, तुम्ही कुठील नीती बघा। जेव्हा एखादा संपवायचा असेल तर तेव्हा त्याच्याच जवळचे सर्व लोक एकत्रित घ्यायचे आणि त्याच्याच लोकांकडनं त्याच्यावरती वार करायचा आणि वार करून त्याला संपवायचं। असं संपवण्याचं कट कारस्थान हे 2 वर्षापासून माझ्यावर रचलं गेलेलं होतं आणि अशा प्रकारचं घाणेरडं षडयंत्र रचून जो माझा घात केला। अरे तुम्ही मला हरवू शकत नाही तर मला बदनाम बी करू शकत नाही। तुम्ही त्या षडयंत्र ए.टी. नाना असा काही करू शकत नाही। तुम्ही किती मोठं षडयंत्र रचा तरी जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवला। यांनी पार्टीकडे माझी बदनामी केली, पार्टीने परत सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर सुद्धा मी पहिल्यापेक्षा जास्त प्लस मी या ठिकाणी माझा सर्वे आला आणि त्या ठिकाणी संघ परिवार हा संपूर्ण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते। संघ परिवाराने सांगितलं, आम्ही 10 वर्ष खासदारकी बघितली, पण या मुलाला आम्ही लहानपणापासून बघतोय। इतका चांगला कार्यकर्ता आमच्या भारतीय जनता पार्टीतनं जायला नको आणि या संदर्भात खंबीरपणे संघ परिवार शेवटच्या दिवसापर्यंत आजही चुकीचा निर्णय झाला म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि हेच माझं हे कर्तव्याचं उदाहरण आहे। माझी ज्या माध्यमातून वेगवेगळे नावं दिले आले, हा एक लोकसभेचा उमेदवार होणार, दुसरा एक लोकसभेचा उमेदवार होणार, तिसरा एक लोकसभेचा उमेदवार होणार आणि या माध्यमातून ज्या संदर्भात जेव्हा फायनलला आलं आणि तेव्हा कुंपणाने शेत खाल्लं आणि कुंपणाने बदनामी करून माझ्या संदर्भात हा घात करण्यात आला। अशा स्वरूपाचं काम माझ्या बांधवांनो, जे माझ्यावर षडयंत्र रचलं गेलं, ज्या पद्धतीने माझ्यावर षडयंत्र केलं, या विषयावर काही वक्तव्य केलं नाही। मी आज तुम्हाला वक्तव्य करतो, जर यात काही दोषी असेल, चुकी असेल तर तुम्ही या चौकात येऊन मला फाशी द्या तुम्ही, परंतु तुम्ही चुकीचं काम केलं नाही। मी आज ही गल्ली जरी कंजेस्टेड आहे तरी या ठिकाणीच काय सभा घेतली। जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट येतं, जेव्हा जेव्हा दृष्टकाळ येत असतो, मी पहिल्यापासून बालाजी भक्त आहे। मी या बालाजीला स्मरून बालाजी जवळ सभा घेत असतो, म्हणून मी आज बालाजी मंदिराजवळ ही आपली जाहीर सभा घेतलेली आहे आणि बालाजीची शपथ घेऊन सांगतो, जर मला जर चुकीचं असेल तुम्ही या निवडणुकीपर्यंत मी भरून जाईल किंवा जर ज्याने चुकीचं केलं असेल तर तो कधीही स्वस्थ जगणार नाही, हे तुम्हाला सांगतो। संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण परिवार, संपूर्ण कार्यकर्ते माझ्या सोबत असताना एकही गावामध्ये, एकही तालुक्यामध्ये मी कुठलीही दुफडी निर्माण केली नाही, कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी निर्माण केली नाही। आणि असं असताना प्रत्येक तालुक्यामध्ये कोणाचे आमदाराचे असतील, कोणाचे सभापतीचे असतील, कोणी जिल्हाध्यक्षाचे असतील, 2 गट असतील, 3 गट असतील, पण त्या तालुक्यातले सर्व गट हे मला जवळ राहायचे। अशी परिस्थिती माझी या मतदारसंघातली आहे।
त्यामुळे ज्या तालुक्यात मी गेलो त्या तालुक्यात सर्व लोक मला भेटतात, सर्व लोक माझ्याशी सांगतात, सर्व लोकांची कामं मी करत असतो. आणि हा प्रसंग बघून यांना वाटलं जर याला अजून परत तिकीट मिळालं तर हा प्रचंड मताधिक्याने विजय होईल आणि अजून परत खासदार झाला तर नक्कीच मागच्या वेळेस जरी आपण याला रोखलं, मागच्या वेळेस जरी याच्यावर आपण घात केला, आपल्याला बोलवल्यानंतर सुद्धा दिल्लीला मला शपथविधीला बोलवलं आणि तेव्हा सुद्धा तिथं गेल्यानंतर माझा घात झाला. तसाच घात माझा या तिकीट कापून करण्यात आला. नाहीतर मी मंत्री झालो असतो तर यांना सर्वांना डोहाळे लागले होते तर हा चुकीचं काम होईल. या जिल्ह्यामध्ये आपलं कोणाचंही खरं राहणार नाही. अशा स्वरूपाचं हे काम आणि अशा स्वरूपाचं हे षडयंत्र माझ्यावर रचण्यात आलं. या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. 20-25 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये दोन्ही खासदार निवडून येत आहेत. पण या पद्धतीने लोक प्रेम करतात म्हणून तुम्ही कोणीही उभं करणार, कोणालाही तिकीट देणार म्हणून लोक ते मतदान करतील. काही लोकांनी सांगितलं आम्ही कमळावर मतदान करू. अरे कमळावर प्रेम करतात, आपल्याला आदरणीय नरेंद्र मोदींवरती प्रेम आहे. या देशाचा चेहरा मोहरा बदलवला असेल, या देशाला विकासाकडे कोणी नेलं असेल तर आदरणीय मोदींनी नेलंय. मी मोदींच्या विरुद्ध नाही, मी भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध नाही. या देशाला परत मोदींची गरज आहे. अजून परत मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हायलाच पाहिजे, तरच या देशाचा विकास होईल. ही सर्व आम जनतेची भावना आहे. पण जर मोदींना पंतप्रधान करायचं असेल आणि एखादा चुकीचा उमेदवार आपल्याकडनं दिला गेला आणि जर कधी एखाद्या वेळेस बहुमता करता आदरणीय अटलजींसारखं एखाद्या डोक्यावरती जर कधी आपलं सरकार पडलं तर या संपूर्ण देशाचं सुद्धा नुकसान होऊ शकतो. हा सुद्धा विचार आपण सर्वांनी डोक्यात ठेवावा. आणि हेच सांगण्याकरता आज सर्व मीडिया आहे. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आदरणीय मोदी साहेबांचे भक्त आहोत. 5 वर्ष जवळून मोदी साहेबांना मी बघितलं, त्यांचं कार्य बघितलं. त्यांचं कार्य करत असताना देशामध्ये संपूर्ण लागलेलं भ्रष्टाचाराचं कीड त्यांनी दूर केलं. या देशामध्ये एकही खासदार असेल किंवा एकही मंत्री असेल, एक ना पैशाचा भ्रष्टाचार कोणाचा 5 वर्षामध्ये उघडकीस आला नाही आणि कोणी केला सुद्धा नाही आणि करू सुद्धा दिला गेला नाही. आणि अशा पार्लमेंटमध्ये, अशा या देशाच्या सर्वोच्च पार्लमेंटमध्ये जात असलेल्या चांगल्या क्लीन माणसाला पाठवण्याकरता आपण परत अजून आदरणीय अमित शहा आणि आदरणीय पक्षश्रेष्ठी यांना सर्वांना विनंती करून जर समजा माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला जाब विचारा. पण चुकीचा निर्णय झाला असेल तो अजूनही बदलू शकतात. आपण शेवटच्या क्षणापर्यंत हा निर्णय बदलू शकतो आणि निर्णय बदलवल्याशिवाय आपल्याला या मतदारसंघामध्ये यश प्राप्त होणार नाही. आणि यश प्राप्त झालं नाही तर आपल्या देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न जर भंगलं तर या देशाचा विकास होईल. हा देशाचा विकास होईल या स्वरूपाचा आपला विचार असताना आज आपण या जाहीर मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्ते मला रोज विचारत होते, नाना काय करायचं, नाना काय करायचं. आपण पक्षाने आपल्याला खूप काही दिलं. 10 वर्ष पक्षाने आपल्याला खासदार केलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी 10 वर्षापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांना, मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला खूप प्रेम दिलं. परंतु पक्षाच्या विरोधात आपल्याला बोलायचं नाही, पक्षाच्या विरोधात आपल्याला जायचं नाही. आदरणीय मोदीजींचं स्वप्न आपल्याला साकार होण्याकरता आपण सर्वजण आदरणीय अमित शहा असतील, आदरणीय मोदीजी असतील यांच्या ट्विट करा, जी उमेदवारी चुकीची झाली ही उमेदवारी बदला, नाहीतर आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाची सीट धोक्यात येईल. या संदर्भातली संपूर्ण जाण आपण या आदरणीय आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना करून द्या ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. बऱ्याच ठिकाणी घोळ झालेला आहे. आपला विश्वास माझ्यावरती आहे आणि मला जनतेसमोर जायचंय. पत्रकार मला विचारत होते, सर्व लोक माझी भूमिका विचारत होते. मी आजपर्यंत कोणत्याही पत्रकाराला किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाला अजूनपर्यंत बाईट दिली नाही. मी म्हटलं मी कोणताही निर्णय जर घेणार असेल तो मी माझ्या जनतेला समोर विचारून त्यांच्याशी सिद्धबुद्ध करून त्यांना विचारल्याशिवाय मी माझा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून आज संपूर्ण मतदारसंघातनं कार्यकर्ते एवढे मी पहिल्यांदा ज्या पारड्या शहरात बघितले, अमने रस्त्यापर्यंत कार्यकर्ते रोडवरती सुद्धा उभे आहेत, बरेच कार्यकर्ते मागेपर्यंत उभे आहेत. आणि या कंजेस्टेड गडीमध्ये आपण बालाजीच्या साक्षीने आपण आज ही सभा घेतोय. माझ्यावर जेव्हा जेव्हा संकट आला तेव्हा मी बालाजीला स्मरून बालाजी समोर उभं राहून या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत. आणि असे बरेच प्रसंग माझ्यावरती आलेले आहेत.
आणि या प्रसंगात बाहेर निघून मला या बालाजी महाराजांनी पहिल्यापेक्षाही मोठं केलेलं आहे. मला निश्चित विश्वास आणि आशा आहे माझा बालाजी महाराज निश्चितपणे या सर्वांना सद्बुद्धी देईल. आणि तुम्ही लोकांनी याला दिलेलं मला जे प्रेम आहे या प्रेमापोटी तुम्ही असं समजू नका. मला बरेच आमच्या मंचावरील लोक म्हणत होते मी नाना काहीतरी निर्णय घ्या, नाही तर आम्ही तुम्हाला मराठाच म्हणणार नाही. आज आपण निर्णय घेण्याकरता या ठिकाणी बसलेलो आहोत. पण या जिल्ह्याची अवस्था बघा, या जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे. या राजकारणामध्ये फक्त कोणी डिसिजन घेतला आणि त्याच्या मागे पडायचं, भल्या भल्यांचं संपवण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे. या जिल्ह्यामध्ये लेवा पाटील सुद्धा खूप मोठा समाज आहे आणि आदरणीय नातेभाऊ असतील, आदरणीय गिरीश भाऊ असेल, यांच्या दोघांमध्ये वितुष्ट करणारा कोण आहे मी हे साहेबांनी सांगितलं. जर अशा शक्तीमुळे जर या देशाचं या राज्याचं जिल्ह्याचं नुकसान करणारा व्यक्ती जर तुमच्या समोर येत असेल आणि यामुळे ज्या 12 खात्यांचा मंत्री असलेला माणूस ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दबदबा होता त्याला सुद्धा संपवण्याकरता कोणी कमी राहिलं नाही. लेवा पाटील समाजाचा एक नेता संपला, काही कारणाने असो सुरेदादा जैन सारखा एवढा मोठा नेता सुद्धा आज घरी बसला. आणि आता मी उरलो मराठा समाजाचा. तर प्रत्येक समाजाच्या एकेका माणसाला संपवण्याकरता जर हे षडयंत्र रचत असतील तर कुठपर्यंत तुम्ही यांच्या पाठीशी उभे राहणार आहात. हे फक्त षडयंत्र रचलं नाही. आज मी सभा घेतली तर मला काल बऱ्याच लोकांनी माझ्यावरती दबाव तंत्र आणला. मला मुंबईवरून फोन आले, तू सभा घेतली तर विचार कर. अरे काय कराल रे तुम्ही, काय कराल तुम्ही. ही जनता माझ्या पाठीशी आहे. माझ्या केसालाही जर धक्का लावला तुम्ही तर सारा समाज, सारा मतदारसंघाचा उतरून उठेल. कुठे चालली तुमची दादागिरी, एवढी दादागिरी. अरे जो महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने निवडून आलेला उमेदवार आहे त्याला न विचारता तुम्ही तिकीट कापतात. अरे जे षडयंत्र रचलं चित्त करून द्या तुम्ही, चौकात फाशी घेऊन गेल मी. कुठल्याही प्रकारे राजकारणामध्ये निवडून येणं पडून जाणं हा नशिबाचा नाही, या जनतेचा खेळ असतो.